अजित पवार बारामती मध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करते. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं. आता चांगली गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी वाहनाचं बोलायचं काही कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आहेत, समजदार आहेत. वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली ते त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. साहेब, लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सीए कायदा आणण्याची शक्यता आहे असे वर्तवलं जाते. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी काल जाहीर केलं. असं बघूया पुढच्या आठवड्यात काय होते. आज सांगणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते. भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत. आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या पाठीमागं राजमाता जिजाबाई यांचं योगदान आहे. सर्वांचे व्यक्तिमत्व घडवणं, दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचं श्रेय आणखीन कोणाला द्यायचं ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजमातेचं मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे. सर, भाजपला 1300 कोटी निधी जो आहे तो पक्षांतर्गत निधी जो आहे तो मिळायला लागला. काँग्रेसपेक्षा तब्बल 8 पट हा सगळा निधी आहे. भाजप आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही. त्यामुळे कुणाला 1300 मिळाला, कुणाला आणखीन काही मिळाला. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.